ख्रिस्ती धर्मामध्ये एकपत्नीकत्व किंवा एकपतित्व अशा प्रकारची विवाहाची परंपरा आहे. म्हणजे एका पतीची फक्त एकच पत्नी आणि एका पत्नीचा फक्त एकच पती असू शकतो, अशा प्रकारची ख्रिस्त सभेची शिकवण आहे. परंतु यहुदी समाजामध्ये अब्राहमाच्या काळात अनेक पत्नी करण्याची परंपरा होती. त्याचं प्रतिबिंब बायबलमधील कितीतरी ठिकाणी पानांमध्ये पडलेलं आपल्याला दिसून येतं. आज आपण पहिल्या वाचनामध्ये ऐकतो की अब्राहमाला मुलंबाळं नव्हती, म्हणून त्याची पत्नी सारा त्याला एक विचार देते की आपली एक दासी आहे, ती इजिप्त देशामधून आलेली आहे, तिचं नाव हागार, तिच्यापासून आपल्याला मूलबाळ झालं तर आपलं संतान पुढे सुरू राहील. आणि अब्राहमाने तो विचार घेतला आणि हागारेपासून त्याला एक मुलगा झाला. त्याला त्याने इश्मायल असं नाव ठेवलं. इश्मायल म्हणजे परमेश्वराने माझं ऐकलेलं आहे. मात्र हे नाव जे ठेवलेलं आहे त्याच्या मागची पार्श्वभूमी वेगळीच आहे की ज्या वेळेला घरामध्ये मूलबाळ रांगतं झालं त्यावेळेला दासी आपल्या घरधनिनीपेक्षा वरचढ आहे अशा प्रकारचं वातावरण दिसू लागलं. तशा प्रकारची प्रवृत्ती हागारेठायी निर्माण झाली आणि म्हणूनच नाईलाजास्तव काळजावरती दगड ठेवून आपल्या पत्नीच्या सांगण्यानुसार अब्राहमाने हागारेला घालवून दिलं. परंतु परमेश्वराचा दूत तिला वाटेमध्ये भेटला आणि त्या बाळाचं रक्षण झालं, त्या बाईचं रक्षण झालं. ही संपूर्ण घटना आपल्याला काय नक्की सांगत आहे? दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट की अब्राहमाला परमेश्वराने सांगितलेलं की तुझ्याच पोटचं मूल, तुझं संतान, तुझा वारस होणार आहे. तरी देखील त्याने आपल्या पत्नीचा विचार घेऊन मानवी प्रयत्नानुसार आपला वारस पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारचा प्रयत्न कधीही परिपूर्ण स्वरूपाचा नसतो, तो अपूर्ण असतो, हे आपल्याला ह्या घटनेवरून दिसून येतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट की परमेश्वर वाकड्या रेषेवर देखील सरळ लिहत असतो. ह्या ठिकाणी माणसाने जणू काही एक वाकडी रेषा काढलेली, तरी देखील परमेश्वर त्या वाकड्या रेषेवरती सरळच लिहितो की हा जो मुलगा जन्माला आलेला आहे त्या मुलामधून देखील एक मोठं राष्ट्र नंतर निर्माण झालं. काही परंपरांनुसार ह्याच इश्माईलमधून पुढे इस्लाम धर्मातील आपले जे बांधव आहेत त्यांचं राष्ट्र निर्माण झालं असं सांगण्यात येतं. म्हणून आज अब्राहम 3 धर्माचा श्रद्धेचा आदिपिता मानला जातो. ख्रिस्ती, यहुदी आणि इस्लाम ह्या तिन्ही धर्मामध्ये अब्राहमाला खूप मोठं मानाचं स्थान देण्यात आलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त मात्र आपल्याला एक पाऊल पुढे जाण्यासाठी सांगत आहे की परमेश्वराच्या वचनावरती अगदी मनापासून विश्वास ठेवायचा आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा. त्यासाठी त्यांनी 2 प्रतीकं वापरलेली आहेत. खडकावर उभारलेलं घर आणि वाळूवर उभारलेलं घर. खडकावर उभारलेलं घर कधी पडू शकत नाही. वाळूवर उभारलेलं घर मात्र थोड्याशा वादळ वाऱ्यामध्ये देखील तग धरू शकत नाही. जो मनुष्य परमेश्वराच्या वचनरूपी खडकावर आपलं घर उभारत असतो, आपलं जीवन उभारत असतो, ती व्यक्ती संकटाच्या, दुःखाच्या आणि वादळ वाऱ्याच्या काळामध्ये देखील अगदी खंबीरपणे उभी राहू शकते. परमेश्वराकडे अशा प्रकारच्या खंबीर, भक्कम, बळकट आणि मजबूत श्रद्धेची आणि त्याच्या वचनरूपी खडकावर आपलं जीवन उभारण्याची कृपा मागूया.